2019 मध्ये तत्कालीन प्रभाग 4 व आत्ताचा प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांनी आपणाला नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. आपण नागरिकांच्या विश्वासास पात्र राहून या प्रभागातील रस्ते, गटारी, ओपन स्पेस, डेव्हलपमेंट, आरोग्य आदी बाबत दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने 2025 मध्ये आपण याच प्रभागात उमेदवार म्हणून नागरिकांच्या भेटीत जाताना नागरिक उत्स्फूर्त स्वागत करत असून 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या एका जागेच्या निवडणुकीत पुन्हा विजयी होऊ असा विश्वास माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी नागरिकांच्या भेटीदरम्यान आमच्याशी संवाद साधताना व्यक्त केला. काय म्हणाले पोटे पाहूयात. या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये उद्या 20 तारखेला होणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातून या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी नगरसेवक पदावर उमेदवारी करत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये मी 2019 मध्ये या ठिकाणाहूनच उमेदवारी केली होती. गेल्या 5 वर्षामध्ये जी कामं केली निश्चितपणे प्रभागातील जवळजवळ सर्व समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी प्रायोरिटीने केलेलं आहे. या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, बऱ्यापैकी सर्व प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न आम्ही 100% केलेला आहे. या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की गेल्या 2019च्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये 4 प्रभाग होता, तो आता 7 नंबर झालेला आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 पूर्वीचा 4मधून सर्व मतदारांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासात पात्र ठरत या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी आज असं या ठिकाणी डोर टू डोर फेरी मारताना जाणवते की मतदारांचा पूर्ण विश्वास आणि पूर्ण पाठिंबा या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या पॅनलला मिळत आहे. आणि उद्याच्या 20 तारखेला निश्चितपणे प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व जनता या ठिकाणी मला शिवसेनेच्या समोरील बटन दाबून विजयी करण्याचं काम करेल हा निश्चितपणे मला विश्वास वाटतो. रिस्पॉन्स मतदारांचा चांगला आहे. जे काही कामं जवळजवळ सर्व प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी झाले आहेत, पण जर उद्याही काही कामं राहिली असली तर या ठिकाणी निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवली जातील. धन्यवाद. या प्रचारादरम्यान पोटे विरोधकांनाही हस्तांदोलन करण्यास विसरले नाहीत. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबर उपस्थित होते.